चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने वधूवर परिचय संमेलन संपन्न। दिनांक 31/5/2026 रोजी जामगुंडे लॉन्स येथे चर्मकार समाज विकास मंडळाच्या वतीने उपवर वधूवर परिचय संमेलन संपन्न झाले। प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रायगड जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन सुनील माने, अधीक्षक अभियंता, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित सोलापूर यांच्या हस्ते झाले। या व्यासपीठावर राष्ट्रीय चर्मकार संघ महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधव गायकवाड, हरिदास टोणपे, सुभाष सावस्कर, दत्तात्रय शिंदे, शुभांगी माने, पूर्वा वाघमारे, संगीता शिंदे, पौर्णिमा धुळोराव व मुख्य निमंत्रक राजशेखर जेऊरकर व नियोजन समिती प्रमुख वामन धुळोराव आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले। जास्त अपेक्षा न ठेवता योग्य वयात पालकांनी आपल्या उपवर मुलामुलींची लग्ने वेळेत करावीत। सर्वांना सरकारी नोकरदारी मिळणे आवश्यक असल्याचे म्हटले। त्यानंतर उपवर मुलामुलींनी स्टेजवर येऊन आपला परिचय करून दिला व आपली अपेक्षा व्यक्त केली। उपवर मुलामुलींबरोबरच बहुसंख्य पालकही उपस्थित होते। पालकांनीही आपल्या मुलामुलींचा परिचय करून दिला। यानंतर जेवणाचा कार्यक्रम झाला। यानंतर उपवर मुलामुलींचा सुसंवाद कार्यक्रम म्हणजेच एकमेकांशी प्रत्यक्ष बोलण्याद्वारे परिचय करून घेतले व पालकांचाही सुसंवाद झाला, जेणेकरून शंका कुशंका दूर व्हावी व एकमेकांबद्दल अधिक माहिती घेता येईल। सदर उपवर मुलामुलींचा परिचय संमेलन कार्यक्रमाला दिव्यांग घटस्फोटित विधवा विधुरी आले होते। डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिक्षक, प्रथम उपवर व घटस्फोटित अशी वर्गवारी केल्याने निवडीस सोपे होते। मराठवाडा, कर्नाटक, तेलंगणा आदी भागातूनही समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले। जवळजवळ 450 उपवर मुलामुलींनी सहभाग घेतला। वरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्य नियंत्रक, नियोजन समिती प्रमुख, नियंत्रक व नियोजन समिती सदस्य व चर्मकार समाजातील मान्यवर कार्यकर्ते व भगिनी आदींनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजशेखर जेऊरकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिवकुमार तोळनुरे यांनी मांडले। मुलींचं शिक्षणाचं प्रमाण वाढलेलं आहे, तिची अपेक्षा पण वाढलेली, तिला अनुरूप नवरा मिळावा अशी तिची साहजिक अपेक्षा आहे। त्यावेळेला मुलाच्या आईवडिलांनी पण थोडंसं समजून घेणं आवश्यक आहे। जर एखादी सुशिक्षित मुलगी आपल्या घरी आली तर तिच्या काही अपेक्षा असतात। तुझ्या सासूनं तुला त्रास केला म्हणून तू तिला त्रास करू नको। या मेळाव्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विवाह जुळतील अशी अपेक्षा आम्हाला आहे।